हॅलो मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महात्मा गांधी यांच्याविषयी प्रश्नमंजुषा। चला तर मग या प्रश्नमंजुषामधील आपले किती उत्तरे बरोबर येतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। प्रश्न पहिला, महात्मा गांधींचे पूर्ण नाव काय होतं? ए. मोहनलाल करमचंद गांधी, बी. मोहनदास रामचंद्र गांधी, सी. मोहनदास करमचंद गांधी, डी. मोहनलाल वल्लभभाई गांधी। योग्य उत्तर सी. मोहनदास करमचंद गांधी। प्रश्न दुसरा, गांधीजींचा जन्म कुठे झाला? ए. दिल्ली, बी. पोरबंदर, सी. साबरमती, डी. सूरत। योग्य उत्तर बी. पोरबंदर। प्रश्न तिसरा, गांधीजींनी कायद्याचे शिक्षण कोठे घेतले? ए. मुंबई, बी. दक्षिण आफ्रिका, सी. ऑक्सफर्ड, डी. लंडन। योग्य उत्तर डी. लंडन। प्रश्न चौथा, महात्मा गांधी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली? ए. पंडित नेहरू, बी. सुभाषचंद्र बोस, सी. रवींद्रनाथ टागोर, डी. लोकमान्य टिळक। योग्य उत्तर सी. रवींद्रनाथ टागोर। प्रश्न पाचवा, गांधीजींनी भारतात प्रथम पाऊल कधी ठेवले? ए. 1915, बी. 1917, सी. 1905, डी. 1920। योग्य उत्तर ए. 1915। प्रश्न 6, हिंद स्वराज्य हे पुस्तक गांधीजींनी कोणत्या भाषेत लिहिले? ए. हिंदी, बी. इंग्रजी, सी. गुजराती, डी. मराठी। योग्य उत्तर सी. गुजराती। प्रश्न 7, गांधीजींनी सुरू केलेल्या पहिल्या चळवळीचे नाव काय? ए. भारत छोडो आंदोलन, बी. दांडी यात्रा, सी. चंपारण सत्याग्रह, डी. असहकार आंदोलन। योग्य उत्तर सी. चंपारण सत्याग्रह। प्रश्न 8, दांडी यात्रा कधी झाली? ए. 1999, बी. 1930, सी. 1942, डी. 1921। योग्य उत्तर बी. 1930। प्रश्न 9, गांधीजींनी कोणत्या मार्गाने स्वातंत्र्य चळवळ चालवली? ए. हिंसाचार, बी. युद्ध, सी. अहिंसा व सत्याग्रह, डी. निवडणुका। योग्य उत्तर सी. अहिंसा व सत्याग्रह। प्रश्न 10, गांधीजींच्या पत्नीचे नाव काय होते? ए. कस्तुरबा गांधी, बी. लक्ष्मीबाई, सी. सरोजिनी, डी. सावित्रीबाई। योग्य उत्तर ए. कस्तुरबा गांधी। प्रश्न 11, गांधीजींनी स्वदेशीचा प्रचार कशासाठी केला? ए. विदेशी चित्रपटांसाठी, बी. स्वदेशी उद्योग वाढवण्यासाठी, सी. इंग्रजांचा प्रचार करण्यासाठी,
डी. नव्या शिक्षणासाठी. योग्य उत्तर बी. स्वदेशी उद्योग वाढवण्यासाठी. प्रश्न 12. गांधीजींना भारतात राष्ट्रपिता कोणी संबोधले? ए. पंडित नेहरू, बी. सुभाषचंद्र बोस, सी. रवींद्रनाथ टागोर, डी. बाल गंगाधर टिळक. योग्य उत्तर बी. सुभाषचंद्र बोस. प्रश्न 13. महात्मा गांधींची हत्या कधी झाली? ए. 15 ऑगस्ट 1947, बी. 2 ऑक्टोबर 1948, सी. 30 जानेवारी 1948, डी. 26 जानेवारी 1950. योग्य उत्तर सी. 30 जानेवारी 1948. प्रश्न 14. गांधीजींनी कोणत्या चळवळीत कर भरणे टाळा असे सांगितले? ए. चंपारण आंदोलन, बी. असहकार आंदोलन, सी. भारत छोडो आंदोलन, डी. दांडी यात्रा सविनय कायदेभंग. योग्य उत्तर डी. दांडी यात्रा सविनय कायदेभंग. प्रश्न 15. गांधीजींच्या विचारांचा मुख्य पाया कोणता होता? ए. सत्ता आणि संपत्ती, बी. शिक्षण आणि शस्त्र, सी. अहिंसा आणि सत्य, डी. धर्म आणि जात. योग्य उत्तर सी. अहिंसा आणि सत्य. प्रश्न 16. गांधीजींनी सुरू केलेली शेवटची मोठी चळवळ कोणती होती? ए. असहकार आंदोलन, बी. भारत छोडो आंदोलन, सी. दांडी यात्रा, डी. स्वदेशी चळवळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. असेच नवनवीन माहिती आणि नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका.